नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. श्री गुरुभ्यो नमः. प्रप्रथमतः जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या देवचरणी श्री साष्टांग नमस्कार प्रणिपात करून केदार जगद्गुरु श्री 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 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या देवचरणी श्री साष्टांग नमस्कार प्रणिपात करून सांगली महानगरीमध्ये अधिक मासाच्या निमित्तानं सर्व लोकांचं कल्याण व्हावं, विश्वशांततेसाठी एक आध्यात्मिक धार्मिक महापर्व या निमित्तानं नवचंडी याग, महाशिवकथा, केदार जगद्गुरूंचे आशीर्वचन, अड्डपालखी सोहळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अय्याचार आणि शिवदीक्षा विधी संस्कार असा या कार्यक्रम या अधिक मासामध्ये आपण या सांगली नगरीमध्ये घेत आहोत. हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 असा या पर्वामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा 8 ते 11 ही सकाळी 8:30 ते 12:30 नवचंडी महायाग होणार आहे आणि सायंकाळी 5 ते 8 हे शिव महाकथा होणार आहे आणि 8 ते 9 शिवाचार्यांचं प्रवचन असे 11 तारखेपर्यंत होणार आहे आणि 11 तारखेला सायंकाळी बरोबर ठीक 4 वाजता केदार महास्वामीजींचं आगमन होणार आहे आणि स्वागत उत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि संध्याकाळी धर्मसभाही संपन्न होईल. त्याचप्रमाणे तारीख 12, 13 आणि 14 जून या तारखेमध्ये सकाळी महास्वामीजींचे राजोपचार इष्टलिंग महापूजा सकाळी 8:30 ते 12:30, नंतर दुपारी 5 ते 8 शिवमहाकथा आणि संध्याकाळी महाप्रसाद असा कार्यक्रम आहे. आणि 14 तारखेचा विशेष कार्यक्रम सकाळी 8:30 ते 12:30 अय्याचार व शिवदीक्षा विधी संस्कार हा संपन्न होणार आहे आणि यासाठी आशीर्वाद देण्यासाठी केदार महास्वामीजीची उपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि संध्याकाळी 4 वाजता केदार महास्वामीजींचे अड्डपालखी भव्य दिवस सोहळा या सांगली नगरीमध्ये संपन्न होणार आहे. तर अशा या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा कार्यक्रम तरुणबाळ स्टेडियम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व भाविकांना या महापर्वामध्ये केदारनाथाला जाता येत नाही म्हणून केदारनाथाचं भव्य दिव्य असं मंदिर आणि केदारनाथाचं तुम्हाला प्रतिकृती त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांसाठी आपण निर्माण केलेलं आहे. तरी सर्वांनी याचा भाग घेऊन जास्तीत जास्त संख्येनं आपली उपस्थिती दाखवावी आणि यथायोग्य प्रमाणे आपलं सहकार्य देखील या ठिकाणी मिळावं असं आपण शिवबसव कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि या आव्हानाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद द्यावं हीच आमची सर्वांना एक सदिच्छा आणि शुभ आशीर्वाद. अधिक मासाचे औचित्य साधून या ठिकाणी नवचंडी महायज्ञ आणि शिवपुराणाचे आयोजन तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी सोमवारी 8 जून रोजी करण्यात आलेले आहे. शिवबसव संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बुकटे हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेऊया. केदार जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव व अय्याचार दीक्षाविधी दिनांक 11 ते 14 व महाचंडी यज्ञ हा दिनांक 8 ते 11 या रोजी होणार आहे. या कार्यक्रमात सर्व भक्तांनी या कार्यक्रमात असंख्य संख्येने उपस्थित राहावे. त्यांची राहण्याची प्रसादाची व्यवस्था चांगल्या रीतीने तरुण भारत स्टेडियमवर केलेली आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमात हजर राहावे. बस झालं, जमलं.